आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, आपण YouTubeवरती व्हिडिओ बनवायचं हा जे कन्सेप्ट आहे, हा लॉकडाऊनमध्ये म्हणजे 2020 पासून चालू केला होता. त्यानंतरनं आम्ही काही व्हिडिओ बनवले आणि असे व्हिडिओ बनवता आपल्याला YouTubeमध्ये खूपच आवड निर्माण झाली होती. त्यानंतरनं काय झालं, की सगळ्या जबाबदाऱ्या बदलत गेले. व्हिडिओ बनवायचं जे काम होतं, ते आपण आजचा व्हिडिओ नंतर बनवू, थोड्या दिवसांनी बनवू, आठवड्यातनं एक व्हिडिओ बनवू, महिन्यातनं एक टाकू, अशा प्रकारचे एक्सटेंड करत गेलो आपण सगळ्या वेळी. त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि आपलं जे चॅनल डेड झालं. तर सुरुवातीला आपण एक्सपेरिमेंट टाईपचे व्हिडिओ बनायचो. कारण व्हिडिओ बनवायचं जे काम आहे ना, आपल्याला जे इंटरेस्ट असतं तेच करावं लागतं. म्हणजे ते काम जे आपण अगदी अजून जरा जास्त आवडीने करू शकतो. त्यातले काही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी ह्याच्यामध्ये. हे बघा, हे आपण असं व्हिडिओची सुरुवात केली होती. हा आपला पहिला व्हिडिओ आहे. तर असा व्हिडिओ काम करता सोडून दिलेला आहे. आता आपण करंट एक चॅनलवरती काम करतोय. माझं स्वतःचं नावच आहे, ते चॅनलचं नाव दिलेलं आहे. आणि ह्या चॅनलवरती सुद्धा ब्लॉगिंग, इतर लाईफस्टाईलचे व्हिडिओ बनवता आपण काम चालू केलं होतं. नंतरनं काय झालं, की चॅनलला लाईव्ह ठेवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे शॉर्ट टाकायचं चालू झालं. प्रवास करताना एखादा क्लिप करून टाकला. हा करण्याचं कारण असं एकमेव होता, की आपलं चॅनल जिवंत राहायला पाहिजे. अल्गोरिदमला कळालं पाहिजे, की आपण वेळोवेळी व्हिडिओ टाकतोय. तर आता आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. म्हणजे जवळ-जवळ 950च्या आसपास आपले सबस्क्रायबर झालेले. तर 1000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होतील आणि आता थोडंफार वेळ आहे. आणि कुठे ना कुठे असं वाटतंय, की आपण आपलं जे छंद म्हणून सुरू केलं होतं ते काम आपल्या कामाच्या ओझेमुळे आणि व्यस्त शेड्यूलमुळे आपण ते काम सोडून दिलं होतं. या चॅनलवरती परत एकदा व्हिडिओ टाकण्यास सुरुवात करणार आहोत. हे Facebookवरती सुद्धा पोस्ट करणार आहे, कारण आपल्या Facebookवरती सुद्धा 5000 पेक्षा जास्त फॉलोअर्स झालेले आहेत आणि आपलं Facebook मॉनिटाईज आहे. आपलं कंटेंट क्रिएशन केल्यामुळे Facebookवरती सुद्धा आपलं काही अर्निंग होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे पैसे मिळवणे, छंद जोपासणे आणि एक प्रकारचं स्वतःला शिस्त लावणे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून केलेला हा एक छोटासा प्रयोग आहे. हा किती आपण याच्यावरती ठाम राहून काम करू शकतो, हे मला स्वतःला बघायचं आहे. तर एवढे दिवस आपण थोडंफार मनामध्ये भीती, लग्न वगैरे झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी करणं योग्य वाटतंय का? अशा प्रकारचे मनामध्ये प्रश्न येतात आणि हे प्रश्न येणं साहजिक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर ना आपल्याला एकच लक्षात येतो, की आपण आपले छंद जोपासले पाहिजे. दुनियाबद्दल जास्त विचार नाही केला पाहिजे. आपण जे काम करतोय चांगलंच काम करतोय आणि ह्या आधी जेव्हा आपण काम सुरू केलं होतं त्यावेळी सुद्धा आपल्याला आपले जे मित्र, परिवार, सहकारी लोक आहेत, सगळेजण आपल्याला सहकार्यच केले होते. यापुढे पण मला सहकार्यच करतील असं अपेक्षा. Facebookवरती अपलोड केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त रीच मिळू शकतं. जास्तीत जास्त लोक व्हिडिओ बघू शकतात. व्हिडिओ बनवायची क्वालिटी आपल्याला थोडंफार आता खराब असू शकतो, कारण सुरुवातीला आपण स्मार्टफोननेच व्हिडिओ बनवतोय. आता थोडंफार अपग्रेड केलेलं आहे माईकसाठी. आता मी जे बोलतोय माईकमधून बोलतोय. थोडंसं आवाज क्वालिटीमध्ये इम्प्रूव्ह झाला असेल. कारण ज्यावेळी व्हिडिओ बनवायचं चालू केलं होतं त्यावेळी काहीच नव्हतं. मोबाईलचा कॅमेरा आणि मोबाईलचाच माईक वापरायचा. तर बघू, आता व्हिडिओ सुरुवात करूया. हा व्हिडिओ खूपच मोठा होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीचं सगळं अपडेट भेटत राहील. तर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करावा असं अपेक्षा आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा.